तर नमस्कार मंडळी, माझ्या आणखीन एका मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज गणपती विसर्जनाचा दिवस, त्यामुळे सगळीकडे गणपती विसर्जनाची लगबग सुरू होती। मामा मामीने घरी बसवलेल्या गणपतीला आम्ही विसर्जित करायला निघालो होतो। तेवढ्यात जवळच्याच एरियात राहत असणाऱ्या माझ्या मावस बहिणीचा फोन आला। ती बोलली, गणपती विसर्जित करण्यासाठी कुठे जागा आहे का? तिला होकार कळाल्यावर अर्ध्या तासात दाजी गणपती घेऊन आले। सोबत भाचा भाची, त्यांचा पुतण्या आणि त्यांचे सहकारी होते। मामा आणि परिवार गणपती विसर्जित करण्यासाठी पुढे गेले होते। मी दाजींना रोड दाखवायला त्यांच्यासोबत थांबलो होतो। 10-15 मिनिटातच आम्ही गावापासून 1-1.5 किलोमीटर असणाऱ्या शितळ्यावर पोहोचलो। आम्ही पोहोचेपर्यंत मामा आणि मामीने त्यांचा गणपती विसर्जित केला होता। आमची वाट पाहून कटाळलेल्या मामाच्या पुरी डोंगरावर जाऊन फोटो काढत होत्या। शेवटी गणपती घेऊन आम्ही तळ्याकडे जाण्यासाठी निघालो। मागं वळून दाजींना म्हणलो, प्रसाद घेतला का? पण दाजी नेमकी प्रसाद गाडीतच विसरले होते, म्हणून ते परत प्रसाद आणण्यासाठी गाडीकडे गेले। बऱ्याच भाविक मंडळीने इथे गणपती विसर्जित करण्यासाठी गर्दी केली होती। शेवटी मग गणपतीची शेवटची आरती करण्याची तयारी सुरू झाली। मामीचा आणि मामीच्या मुलीचा जोरात सुरू असणाऱ्या वाऱ्यामध्ये आरतीचा कापूर पेटवायचा प्रयत्न सुरू होता। त्यांचा हा प्रयत्न बाकीची मंडळी स्तब्ध उभे राहून पाहत होती। शेवटी त्यांच्या या प्रयत्नाला बाप्पा पावला आणि आरती सुरू झाली। मग आलेल्या सगळ्या सदस्यांना आरतीचा मान भेटावा म्हणून सगळ्यांनी आळीपाळीने आरतीचा लाभ घेतला। आणि घालील लोटांगण सुरू झाल्यावर कोरस मध्ये येणारा आवाज हळूहळू कमी झाला आणि तो आवाज अचानक वाढला जेव्हा हरे राम सुरू झालं। आरती संपन्न झाल्यावर प्रसाद वाटपाचा कार्यक्रम झाला आणि माझा एकदा दिलेला प्रसाद खाऊन परत प्रसाद घेणाऱ्याच्या रांगेत जाऊन प्रसाद घेण्याचा प्रयत्न यशस्वी झाला। शेवटी मग गणपती विसर्जित करण्यासाठी आम्ही पाण्यात उतरलो। बाप्पाकडे चांगलं आरोग्य देण्यासाठी जी इच्छा व्यक्त केली आणि शेवटी या लहान्या कार्यकर्त्याने बाप्पाला 5 वेळा बुडून आणि आपल्या निरागस भक्तीने आणि पुढच्या वर्षी लवकर या शब्दावर बाप्पाला पाण्यात विसर्जित केले। आणि सोबत आलेले सगळे बालगोपाळ आपल्या लाडक्या बाप्पाला विसर्जित करून जड पावलाने परत घराकडे निघाले। तर संपूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद। परत भेटू पुढच्या एखाद्या अशा मिनी ब्लॉग मध्ये। गणपती बाप्पा मोरया।